साहेबांचं कौतुक आहे की त्यांनी महापालिकेत हा विषय मांडल्यानंतर त्वरित ठाणे महानगरपालिका यांनी संयुक्त मोहीम राबवून आपल्या प्रभागाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या टपऱ्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करून अशा प्रकारे ज्या कोणत्याही ड्रग्स संबंधित वस्तू होत्या त्या पकडण्याचं काम केलं. पण शाळा काही प्रकारे आता सुरक्षित नाहीत असं दिसून येते, कारण शाळांमध्ये मोबाईल येतात कुठून? कारण ही जी शूटिंग झालेली आहे ती एका मोबाईलमध्ये झालेली आहे, कोणत्याही व्हिडिओ कॅमेरामध्ये झालेली नाही शाळेच्या. त्यामुळे हा जो काही प्रकार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडे मोबाईल येतात कुठे, त्यासाठी शाळा कुठेतरी त्याला शाळांनी सुद्धा निर्बंध ठेवले पाहिजेत की शाळेमध्ये मोबाईल येता कामा नाहीत. आणि हे मोबाईल आल्यानंतर ती शूटिंग होते, त्या शाळेमध्ये ते ड्रग्स घेताना सेवन करताना दिसतंय. तर हे ड्रग्स एवढ्या सहज रीतीने उपलब्ध कसे होत आहेत ठाणे शहरामध्ये? तर माझं ठाण्याच्या पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण ह्या कारवाईला कुठेतरी संयुक्त पुन्हा एकदा ठाणे महापालिकेला सोबत घेऊन आणि इतरही आपल्या ज्या काही आपल्या संबंधित प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना सोबत घेऊन ह्या सर्व कारवाया त्वरित या सगळ्या भागात राबवाव्या, जेणेकरून आपण गुड टच बॅड टच या शाळांमध्ये राबवत आहेत, पण कुठेतरी ह्या ड्रग्सचं प्रमाण आपण वाढलं तर मला वाटतं जे तुकाराम मुंडे साहेब महाराष्ट्रभर FDI घेऊन कारवाया करतायत आणि खूप चांगला संदेश तरुणाईमध्ये जात होता आणि अचानक हा ड्रग्सचं जे काही प्रमाण ठाण्यामध्ये दिसतंय हे कुठेतरी निंदनीय आहे. आणि याच्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त साहेबांनी पुढाकार घेऊन आणि संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेऊन हा या ठिकाणी ड्रग्सचं कुठेतरी निर्बंध आणले पाहिजेत. हे ड्रग्स कुठेही सहजरित्या उपलब्ध झाले नाही पाहिजेत आणि विद्यार्थ्यापर्यंत ते सहजरित्या येतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं इन्कम काय आहे, त्या मुलांना कुठेही रोजगार नाहीत, पण हे कुठेतरी पैसे यांच्याकडे नसताना कुठून त्यांना विक्रेत्यांना पैसे देतात ह्याच सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मी या मताचा आहे की तरुणाई कुठेतरी बिघडली नाही पाहिजे आणि यासाठी मी पोलीस आयुक्तांना विनंती करतो की तुम्ही यासाठी लक्ष द्यावं. ही आमची नम्राची तरुणाईकडून विनंती आहे साहेब. तर आपलं नाव? गणेश रवींद्र शेलार,